नमस्कार मित्रांनो, तर आपलं सहर्ष स्वागत आहे योगी द फूडी चॅनलवरती. तर मी आज नवीन ठिकाणी फूडचं हॉटेल तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे, जे की आहे आर्मी कॅम्पमध्ये. तर ह्या फूड हॉटेलचं नाव आहे संतुष्टी फूड प्लाझा. इथं येण्याचा पत्ता मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. तर बघूया आता आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय खाण्यासाठी भेटतंय आणि इथली चव कशी आहे ते. तर मी तुम्हाला आतमध्ये सांगेलच कसं कसं कुठला पदार्थ काय आहे. तर बघूयात आपण आतमध्ये जाऊन. तर चला. हा जो संतुष्टी फूड प्लाझा आहे तो आर्मी एरियामध्ये असल्यामुळे येथे खूप शांतता असते, त्यामुळे येथे निवांत जेवण करण्याची एक वेगळीच मजा मिळेल. येथे आर्मी स्टाफ सोबतच सिव्हिलियन पण येऊन जेवण करू शकतात. या हॉटेलमध्ये बसण्यासाठी स्पेस भरपूर असल्यामुळे येथे फॅमिलीवाल्यांसाठी ही जागा एक नंबर आहे. मात्र येथे येण्यासाठी सर्वांजवळ कोणते तरी एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे, त्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही. तर चला येथील ओनरशी येथील टाइमिंग आणि एड्रेस विचारू. टाइमिंग क्या है? यहाँ का टाइमिंग सुबह 10 से रात को 10 रहता है। छुट्टी कभी भी नहीं होता। 365 डेज हमेशा चालू रहता है। 365 दिन हमेशा चालू रहता है। सिविलियंस सब लोग अलाउ है, कोई भी आ सकता है, कोई भी एक आईडी प्रूफ फॉर सिक्योरिटी रीजन। ये मिलिट्री हॉस्पिटल रेंज हिल खड़की। थैंक्स अ लॉट। तर आम्ही हॉटेलमध्ये आत आलेलो आहोत. पलीकडल्या साईडला तिकडे सर्वांना बसण्याची वगैरे व्यवस्था आहे. आतमध्ये किचन आहे आणि हा जो एरिया आहे तो मिलिटरीचे जे ऑफिसर वगैरे आहेत त्यांना बसण्यासाठी आहे. पण आम्ही थोडे रिक्वेस्ट केल्यामुळे व्हिडिओ वगैरे आवाज नीट चांगला येण्यासाठी आम्हाला इथं बसण्यास परमिशन दिलेली आहे. तर बघूया आता जेवण आम्ही ऑर्डर दिलेली आहे, तर बघू काय नंतर खाण्यासाठी येत आहे ती. तर चला. तर आता तंदूर आलेले आहे, तर तंदूरची एकदा चव बघू आपण. पहिल्यांदा तर लिंबू पिळून घेतो. तर तंदूर पूर्ण शिजलेला आहे चांगलं. तर आता याची चव बघू कशी आहे ती. तंदूर प्रॉपर आतमध्ये शिजलेले आहे आणि चव पूर्ण त्याची जी आतनं ज्यूस निघत आहे पूर्ण आतमध्ये आणि आतमधून पूर्ण शिजलेले आहे आणि त्याचा मसाला हे पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. चव एक नंबर आहे. तर एक वेळेस नक्की आहे इथं. तर बघू आता नंतरचं काय काय आहे ते. तर आमची चिकन तंदूर खाऊन झालेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला आता त्यांनी एक कोल्हापुरी चिकन हंडी आणि हे आहे ते साधी चिकन हंडी आहे. तर बघू आता टेस्ट करून. चिकन हंडी कोल्हापुरी चिकन हंडी घेतो. क्वांटिटी वगैरे भरपूर आहे याच्यात. सोबत ही पण घेतो साधी चिकन हंडी. बघण्यावरून तर दोन्ही सारख्याच वाटायलेत. बघू काय चवीमध्ये काय वेगळं आहे. आम्ही यासोबत रोट्या मागवलेल्या आहेत, तर बघू ट्राय करून. पहिल्यांदा कोल्हापुरी चिकन हंडी खाऊ. चिकनचं पीस वगैरे प्रॉपर शिजलेले आहेत, आतमध्ये मसाला वगैरे प्रॉपर गेलेला आहे. बघूया ट्राय करून. जास्त स्पायसी नाही, नॉर्मलच अशी काही एवढी स्पायसी नाही. त्याच्यामुळे ज्यांना स्पायसी वगैरे पाहिजे असेल तर आधीच त्यांना सांगायचं, त्याच्यामुळे ते तसं बनवून देते तुम्हाला. तर आता साधी चिकन हंडी बघूया ट्राय करून. चिकन प्रॉपर शिजलेलं आहे, एक महत्वाचं आहे याच्यात. दोन्ही जे ग्रेव्ही आहेत त्याच्यामध्ये बदल जाणवतोय. हे नॉर्मल थोडी वेगळी लागते. जी चव आहे ह्या दोन्हीमध्ये चव वेगळी आहे. त्याचंही पीस आहेत का ते प्रॉपर असे शिजलेले आहेत. तर बघू नंतर मी तुम्हाला सांगतोच काय जर कमी जास्त असेल तर. आता राईस घेतलेला आहे मी, बाकीचं तंदूर रोट्या वगैरे खाऊन झालेले आहेत. तर बघूया आता राईसवर कशी चव आहे ती.
थोडी ग्रेव्ही घेतो. राईसची क्वांटिटी थोडी कमीच आहे फुलच्या मानानं. तर बघूयात आता राईस कसा आहे. राईस एकदम असा मोकळा मोकळा आहे. जिरा राईस असल्यामुळे थोडा मोकळाच असतो. बघूयात आता. मस्त आहे जिरा राईस आणि ह्या ग्रेव्ही बरोबर आहे का, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मस्त झालेलं आहे. हे कोल्हापुरी हंडी घेतली होती त्याचा मसाला घेतला होता. ह्या दोन्ही बरोबर एक नंबर असं कॉम्बिनेशन लागलेलं आहे. तर बघूया आता. राईस खातो मी आणि नंतर सांगतो तुम्हाला. आता शेवट माझा फायनल जो इथला रिव्ह्यू आहे तो मी नंतर देतो. आमचं जेवण आता झालेलं आहे. तर आता शेवट माझा रिव्ह्यू की जेवण वगैरे चांगलं आहे. फक्त एवढंच की आम्हाला सर्व्हिस इकडे थोडी लेट भेटली. आता इथलाच प्रॉब्लेम आहे का, जर बाहेर जे सर्व बसते तिकडल्या साईडला असेल सर्व्हिस, बहुतेक आम्हाला इथं बसवल्यामुळे थोडं लेट झालं. पण स्वच्छता आणि इथली चव वगैरे त्याच्याबद्दल मी ह्याला मार्क 10पैकी 10 देतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आमचं जेवण इथलं झालेलं आहे. तर नवीन व्हिडिओमध्ये आपण नंतरच्या कुठल्या तर हॉटेलवरती भेट देऊ. मी तुम्हाला नंतर असंच व्हिडिओ दाखवत जाईल. धन्यवाद.